नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यात गॅस टंचाई तीव्र झाली असून नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. बुकिंग करूनही गॅस वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर कुणाल पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन देत गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. कुणाल पाटील, राष्ट्रवादी युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आज तहसीलदार साहेबांना एक निवेदन द्यायला आलो होतो. आमच्या धुळे तालुक्यामध्ये मागील 15 ते 20 दिवसापासून गॅस सिलेंडरचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे आणि या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक हा त्याच्यामध्ये भरला जात आहे. साधारणतः 1 ते 2 तास, 2 ते 3 तास लाईनीमध्ये उभे राहून OTP नंबर 15 दिवस अगोदर बुकिंग करूनसुद्धा OTP नंबर येऊनही त्यांना सिलेंडर मिळत नाही. आणि ह्या गॅस सिलेंडरचा जास्त तुटवडा हा HP गॅस सिलेंडरचे जे वितरक आहेत त्यांच्याकडून होतो आहे. तसेच भारत गॅस सिलेंडरकडूनही तुटवडा निर्माण होतो आहे. तरी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन केलेले आहे की येणाऱ्या, जरी आपल्याला माहिती की वेस्टर्न कंट्रीमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्या कारणास्तव तिकडे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला होता. पण जिल्हाधिकारी मॅडमांनी आपल्याला मागील महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की गॅस सिलेंडरबाबत कुठलाही तुटवडा नाही आहे. म्हणून मग दिल्लीमध्ये काही वेगळा काळाबाजार चालू आहे अथवा तुटवडा हा खरंच वरून निर्माण झालेला आहे, याविषयी आम्ही माहिती तहसीलदार साहेबांकडून घेतला आणि पुढील काळात सामान्य माणूस यात भरला जाऊ नये यासाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा हा तात्काळ सुरळीत करण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन केलं. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.